नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या बातम्या. एकीकडे आजचा सुप्रीम कोर्टातला सत्ता संघर्षावरचा फैसला 8 ऑगस्ट पर्यंत म्हणजे येत्या सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांच्या ईडी कोठडीबाबत देखील निर्णय आलाय. संजय राऊतांच्या ईडी कोठडीतही 8 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन कोर्टानं पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयानं 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पाहुयात आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद करण्यात आला. पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला 1,06,00,000 रुपये मिळाल्याचा थेट आरोप ईडीने केलाय. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीनं या प्रकरणी मंगळवारी 2 ठिकाणी शोध मोहीम राबवली. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे असं ईडीनं स्पष्ट केलंय. प्रवीण राऊतला पत्राचाळ प्रकरणी मिळालेल्या 112 कोटींच्या रकमेतील काही रक्कम रोख स्वरूपात मिळाली. परदेश प्रवासाकरिता प्रवीण राऊतनं राऊत कुटुंबाला पैसे दिले. प्रवीण राऊत दर महिना 2 लाख रुपये संजय राऊतांना देत होता. एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावलं. त्या व्यक्तीचं नाव आम्ही इथं घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीची आणि राऊतांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. राऊत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते त्याची कागदपत्र त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहेत. राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली. वर्षा राऊतांच्या खात्यात 1,08,00,000 रुपये जमा करण्यात आले. तर राऊतांच्या वकिलांनी ही कारवाई राजकीय प्रेरित असल्याचं म्हटलंय. तसंच संजय राऊतांवर जबाब देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी ईडीला संजय राऊतांच्या घरात त्या 11 लाखांच्या रोकडशिवाय काही सापडलं नसल्याचं स्पष्ट केलंय. ह्याच्यामध्ये कुठलाही कॅश व्यवहार झालेला नाही. जे काही डॉक्युमेंट बनवले ते रेडी रेकनरच्या प्रमाणे बनवलेले आहेत. जर रेडी रेकनरपेक्षा जर आम्ही बनवले असतील तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार आला, कुठल्याही प्रकारची चोरी आम्ही केली. परंतु हे सर्व कन्फ्यूज करतायत, निर्माण करतायत. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि कुठल्याही प्रकारची चोरी आम्ही केलेली नाही. सध्याच्या घडीला संजय राऊतांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जामीन मिळतो की आणखी ईडी कोठडी वाढवून मिळते हे कळेलच. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज कोर्टात ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी नेमका काय युक्तिवाद मांडला पाहुयात. प्रवीण राऊतला पत्राचाळ प्रकरणी मिळालेल्या 112 कोटींच्या रकमेतील काही रक्कम रोख स्वरूपात मिळाली. तसंच नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रवासाकरता देखील प्रवीण राऊत यानं राऊत कुटुंबाला पैसे दिले. प्रवीण राऊत दर महिना 2 लाख रुपये संजय राऊत यांना द्यायचा. अशा एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावलंय. ज्या व्यक्तीचं नाव आम्ही इथे घेऊ शकत नाही त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते त्याची कागदपत्र त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहेत. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यात 1,08,00,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत असं युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी आज कोर्टात केला. दरम्यान संजय राऊतांवर सुनावणी सुरू असताना अचानकच स्वप्ना पाटकर यांनी पीएमएलए कोर्टात मध्यस्थी याचिका दाखल केली. संजय राऊतांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी संजय राऊत धमकावत असल्याचा आरोपही कोर्टात केला. मात्र राऊत अटकेत असताना धमकावलं कसं असा सवाल पाटकरांच्या वकिलांना कोर्टानं विचारला. आम्ही त्या पत्राचा मॅटरमध्ये प्रमुख साक्षीदार आहोत आणि स्वप्ना पाटकरांना धमकवलं गेलेलं आहे. त्यांची ऑडिओ क्लिप पण जी बाहेर आलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये. माननीय न्यायालयाने आम्हाला इतकंच सांगितलं की रिमांड
जी आहे आरोपीची ही स्टेज नाहीये इंटरव्हेन्शन करण्याची, आणि जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे तक्रारी करू शकता आणि ते योग्य ती कारवाई करतील. आणि याच्या व्यतिरिक्त जर अधिकारी मंडळी कारवाई करत नसतील आणि जर आपल्याला प्रोटेक्शन मिळत नसेल किंवा आणखीन जर तुमचे काही इश्यूज असतील तर ते तुम्ही योग्य न्यायालयासमोर रिट पिटिशन जर दाखल करायचं असेल तर तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता. कोण स्वप्ना पाटकर? ही स्वप्ना पाटकर खोट्या डॉक्युमेंट, खोट्या डॉक्टरेटसाठी गेले 3 का 2.5 महिने जेलमध्ये होती. ही स्वप्ना पाटकर. एका आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे सरकारने आणि ईडीने ठरवावं. तर यावर बोलताना ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, अशी मिश्किल टिप्पणी भुजबळ यांनी केली आहे. पाहुयात भुजबळ नेमकं काय म्हटलेत. तो सुद्धा जो आहे न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे, तर त्याच्यावर काही विशेष काहीतरी कदाचित ईडीने काही प्लीड केलं असेल कोर्टामध्ये, मी काही ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी अधिक तपासासाठी ईडी कोठडी त्यांनी कस्टडी मागितलेलं आहे. त्याच्यावर अधिक काय बोलणार, पण मला एवढं मात्र कल्पना आहे की ईडीच्या कायद्यामध्ये लवकर जामीन मिळत नाही, हे मात्र जे आहे ते सगळ्यांना कल्पना आहे. पत्राचाळ प्रकरणात आता ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स पाठवलंय. 4 दिवसांपूर्वी ईडीनं याच प्रकरणात संजय राऊतांना अटक केली होती. पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना ईडीनं हे समन्स बजावलंय. वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागेल. वर्षा राऊतांना पुढच्या आठवड्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असं आज सुप्रीम कोर्टानं सांगितलं. तसंच याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल, असं कोर्टानं सांगितलं. दोन्ही बाजूचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या. खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्पनं दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेऊ नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. मात्र कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको, अशी सूचना सुप्रीम कोर्टानं दिली आहे. शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. जसजशा तारखा पडतायत तशा 2 गोष्टी होत आहेत. एक असं होत आहे की साधारण कोर्टाचे जे संकेत आहेत ते संकेत निश्चितपणाने कायद्याला धरून ते जे योग्य आहेत ते संकेत देत आहेत. दुसरं, या मधल्या काळामध्ये जसं पुण्यात झालं तशा पद्धतीने उच्छाद करायला आणि काही ना काही गडबड करत सुटायला, पूरग्रस्त राहिले बाजूला, बाकीचे पीडित लोक राहिले बाजूला, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय फायदा घेण्यात, थोड्या वेळेमध्ये अजून राजकीय फायदा काय घेता येईल याच्यासाठी म्हणून सगळ्या व्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि त्यामधून चांगल्या पद्धतीने तोडगा सुटावा. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्याय देवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि शिवसेनेची बाजू ही न्यायाची आहे आणि त्यामुळे न्याय देवता नक्की न्याय देईल असं आम्हाला खात्री आहे. आम्हाला जे कळतं, आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली, म्हणून कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते. पण न्याय देवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल. ते लॉजिक मांडत राहिले सातत्यानं. ते लॉजिक मांडत होते तेव्हा लक्षात येत होतं की हे लॉजिक चालणार नाही, कायदा चालणार आहे. आणि म्हणून त्यांच्यावर ताशेरे आज अपेक्षा होती, पण मला कल्पना होती, कारण तेव्हा सुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केलं, मग आता तुम्ही बोलूही नका, सरळ निवेदन द्या असं सांगितलं. आणि ते निवेदन आज मिळालंय. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अगोदरच सांगितलं होतं की कॉन्स्टिट्युशनल बेंच आम्ही करू, आणि म्हणून आता कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे जात असेल त्याप्रमाणे 8 तारखेला लढाई करणाऱ्याला वाटत असतं आमचा विजय होईल, आणि ते तर असं म्हणू शकत नाही बहुतेक आमचा पराभव होईल. परंतु या ठिकाणी
आपल्या भावनिकेवर किंवा आपल्या वाटण्यावर निर्णय नसतो. निर्णय आतापर्यंत झालेले प्रेसिडेंट जे असतील, आतापर्यंतचे निवाडे जे त्या ठिकाणचे असतील, कायदा काय बोलतो, संविधान काय बोलतं, लोकशाहीला काय अभिप्रेत आहे, विधिमंडळाचे अधिकार काय, अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो. आणि आता बातमी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलंय, पण महिना उलटला तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवलेली आहे, त्यामुळे विस्तार लांबणीवर गेलाय. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दररोज मंत्रिमंडळ विस्ताराची नवनवी तारीख जाहीर करतायत. गुरुवारी केसरकरांनी येत्या रविवारपर्यंत विस्तार होईल असं म्हटलं होतं, मात्र या वक्तव्यावरून त्यांनी घुमजाव केलाय. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी 2 दिवस लांबणीवर गेल्यानं आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी वरिष्ठ ज्या तारखा सांगतात त्या तारखा आपण जाहीर करत असल्याचं केसरकर म्हटलेत. तर यापूर्वी तारीख सांगताना केसरकर यांनी छाती ठोकपणे रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं होतं, पण आता त्यांनी हळूच नवी तारीख जाहीर केली आहे. कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल. पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी ती बातमी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता. आता काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्याला राज्यपाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे, त्याला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल, याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका. राज्यातील सत्तांतरानंतर आता मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या पार पडणार आहे. मुंबई बँकेतही सत्तांतर होणार असून प्रवीण दरेकर यांचं मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. मविया सरकार आल्यानंतर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून दरेकर यांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे प्रवीण दरेकर यांची आता पुन्हा वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या पार पडणार आहे, त्यामुळे मुंबई बँकेवर दरेकरांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वतः भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची आता वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामधल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरामध्ये देखील वाढ होताना दिसते. यामध्ये सीएनजीसाठी सर्वाधिक पैसे नागपूरकरांना मोजावे लागतात, तर मुंबई आणि पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे. पुणे शहरातील सीएनजीच्या दरात 6 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यात आता वाहन चालकांना 1 किलो सीएनजीसाठी 91 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या 4 महिन्यात सीएनजीच्या दरात 29 रुपयांनी वाढ झालेली आहे. सीएनजीच्या दरामध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठी म्हणजे 6 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या 4 महिन्यांमध्ये सीएनजीमध्ये तब्बल 28 रुपयांची वाढ झाल्यामुळे पुण्यात आता सीएनजी 91 रुपयाला मिळतोय. याचाच अर्थ डिझेल हे 92 रुपये 41 पैसे विकले जाते, तर पेट्रोल 105 रुपयानं विकलं जाते. त्याच वेळेला सीएनजी मात्र 91 रुपयांवरती येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे सीएनजी चालक जे आहेत, सीएनजी वाहनं वापरणारे नागरिक जे आहेत, जे प्रदूषण आणि इतर सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळावी किंवा प्रदूषण कमी व्हावं म्हणून, दर कमी व्हावेत म्हणून सीएनजी वापरत होते किंवा सीएनजी गाड्या घेतल्या होत्या, त्यांच्याकडून आता मोठी नाराजी व्यक्त केली जाते. आपण इथं सीएनजीचे प्रति किलो दर जे आहेत ते 91 रुपये बघतोय. आणि सीएनजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी करणारे रिक्षा चालक असतील किंवा स्कूल बसेसवाले असतील, या सगळ्यांमध्ये मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळते. इथं रिक्षा चालक अनेक आलेत, त्यांना आपण विचारूया. याचं कारण 42 रुपयांपासून सीएनजी आता 91 रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय.
तुमची काय प्रतिक्रिया आहे? 6 रुपयांनी सीएनजी वाढलं, काय करणार आता, धंदाच तसा नाही आणि काय वाढलेत पैसे. तुम्हाला आता पेट्रोलच्या जवळपास पोहोचलेत, पेट्रोल वापरलं काय सीएनजी रुपये होणार आता, हे काय 5 रुपये तरी त्यांना द्यायला लागतात, ते 5 रुपये घेतातच आपल्याकडनं. बरं, रोज जो व्यवसाय व्हायचा तो आता दर वाढल्यामुळे तुमचं नुकसान होतं. नुकसान होते. आता म्हणतात वाढलाय मीटर, अजून कुठं वाढलाच नाही. खूप रेट वाढलाय सर, रेट कमी व्हायला पाहिजे, रेट कमी व्हायला पाहिजे. परवडतं का भाड्यावरती आता एवढा दर वाढल्यानंतर? नाही सर परवडत, नाही परवडत. सीएनजीचे 6 रुपये वाढलेत, 91 रुपये झालं, तरी परवडतं सीएनजी, परवडतं सीएनजी पेट्रोलपेक्षा. पेट्रोलचाही दर सारखाच झाला, 105 रुपयापर्यंत आले. डिझेल पेक्षा तर परवडतं का? डिझेल 92 रुपये झाले. हो, तरी पण परवडतं सीएनजी, जरा अवरेज वगैरे देते गाडी. पेट्रोल पंप गावत नाहीत, आउटसाईडला कुठे गेलं तर 100च्या वरती सीएनजी गेलेला आहे आणि तो पण भेटत नाहीये. प्रेशर कमी आहे आणि खूप प्रॉब्लेम होतो. 1 तास लाईनला उभं राहावं लागतं, 2 तास तरी. एकीकडे पेट्रोल डिझेल वापरणाऱ्या चालकांना दिलासा दिलाय सरकारनं, सीएनजी मध्ये मात्र कुठलीही दर कपात जी आहे ती करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे ग्राहक जे आहेत ते नाराज दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता एक महत्त्वाची बातमी, राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, तर मुंबईत देखील 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात पुन्हा मान्सूनचं पुनरागमन होणार आहे. तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात नवं कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं विदर्भ आणि मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोंकण गोवा अगला 5 दिन वाइड स्प्रेड बारिश संभावना रहेगा, यानी कि 76% या उससे ज़्यादा एरिया बादल बारिश संभावना रहेगा. साथ में चेतावनी रहेगा. चेतावनी अभी जो इनिशियल पीरियड में आज से दिया जा रहा है, दैट इज मुसळधार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी अँड एस्पेशली कन्फाइंड टू गोवा अँड ॲडजसेंट रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा. तिकडे गेल्या 1 तासापासून नाशिक शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील रस्ते हे जलमय झालेले आहेत. नाशिकमधली ही दृश्य, नाशिकमध्ये 1 तासापासून मुसळधार पाऊस कोसळतोय. एक तासापासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याच मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातले सगळेच रस्ते जलमय झालेले आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, नाशिक शहरातल्या शरमपूर रोड परिसरातली ही दृश्य आहे. नाशिक महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर आपण बघतोय कशा प्रकारे पाणी जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना आपल्या वाहनांना रस्ता जो आहे तो रस्ता मोकळा करून द्यावा लागतोय. ही सगळी परिस्थिती आहे नाशिकच्या राजीव गांधी भवन मुख्यालयाच्या समोरची. अनेक दुचाकी धारकांच्या वाहनं जी आहेत ती देखील या पाण्यामुळे बंद पडतीये. तब्बल 1.5 ते 2 फुटांपर्यंतचं पाणी जे आहे ते या रस्त्यावरती साचलेलं आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. गेल्या 1 ते 1.5 तासापासून नाशिक शहरात असा मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे शहरातले सगळेच रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे आणि त्याचमुळे नाशिकमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांची मोठी तारंबळ उडालेली आहे आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिक शहरामधले सगळे रस्ते जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. वळूयात पुढच्या बातमीकडे. घरबसल्या लघु उद्योग करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लघु उद्योग करणं गुन्हा नाही, मात्र ते 4 आरोपी घरात बनावट देशी दारू तयार करत होते. त्यामुळे अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं बनावट देशी दारूच्या कारखान्यावर कारवाई केली आहे. राजा आणि जानी, तुम्ही पिण्याच्या आधी थोडी काळजी घ्या, कारण तुमच्या हातातल्या ग्लासमध्ये असू शकते बनावट दारू. अकोल्यातल्या तर एका घरात बनावट दारूचा कारखानाच सुरू होता. स्पिरिट, अल्कोहोल, इसेन्स मिक्स करून बनावट देशी दारू तयार केली जात होती.
यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून अमोल डाबेराव या पठ्ठ्यानं दारू तयार करण्याचं ज्ञान मिळवलं होतं. आता दारू करण्याचं प्रात्यक्षिकच पहा ना. देशी दारूच्या ओरिजिनल बाटलीचं झाकण उघडून त्यातून काही दारू काढली जाते, त्यात नंतर पाणी ओतलं जातं आणि पुन्हा झाकण लावलं जातं. मशीनमधून बाटलीचं झाकण सील केलं जात असल्यानं ही बनावट दारूची बाटली एकदम अस्सल वाटते. स्पिरिट आणि अल्कोहोल आणि बिस्लरी वॉटर बनवून ते 3 मात्रा करून आणि काही तो देशी दारू स्वतः विकत घ्यायचा आणि देशी दारूचा सेंट यासाठी त्यामध्ये वेगवेगळे सेंटसुद्धा वापरायचा. काही देशी दारू त्याच्याकडून जप्तसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर या अगोदरसुद्धा वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुभाष डाबेराव, दिनेश डाबेराव, बजरंग डाबेराव, राहुल बर्गे या चौघांना ताब्यात घेतलंय. या चौघांबरोबरच बनावट दारू विक्रीसाठी सहाय्य करणाऱ्या आंध्र प्रदेशातल्या आणि सध्या अकोल्यात वास्तव्याला असलेल्या श्रीनिवास गारी याला सुद्धा ताब्यात घेतलंय. दिव्यांग आरोपी असलेल्या अमोल डाबेरावनं पोलिसांना बनावट दारूच तयार करून दाखवली. आरोपी दिव्यांग जरी असला तरीही तो मेडिकली फिट असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. एका पायाने अपंग आहे, पण तर अपंग जरी असला तरी त्याचं आम्ही मेडिकल केलं असतं. तो मेडिकली म्हणजे हालचाली करण्यासाठी, दारू बनवण्यासाठी फिजिकली फिट आहे असं डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून दारूच्या बाटल्या, झाकण लावायचं मशीन, अल्कोहोल आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल असा 1 लाख रुपयांचा माल जप्त केलाय. मद्यपींच्या जीवाशी सुरू असलेला खेळ अकोला पोलिसांनी हाणून पाडलाय. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरीतला अंजरले खाडीपूल अतिशय धोकादायक झालाय. गेल्या 10 वर्षांपासून या खाडीपुलाची देखभाल दुरुस्ती केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. खाडीपुलावरून वाहन गेल्यास पूल हलत नसल्याचा दावा देखील स्थानिकांनी केलाय. खाडीपुलाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. हे दुर्लक्ष कायम राहिल्यास खाडीपूल कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. या पुलाचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली जाते. माणसांच्या कमड्यांचे प्रॉब्लेम होत आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचेच गाड्यांचे हाल आणि एवढे खड्डे पडलेत की नकोसं होतं आहे पब्लिकला आणि आमच्या त्या गाडीवाल्यांचे नकोसेच हाल झालेत आहेत. बघतो ते खड्डे बघितल्यानंतर एवढा मला कंटाळा येतो ह्या रूटला जाण्यासाठी. कमरेचा त्रास तर नेहमीच अगदी होणारच आहे याच्यामुळे. आणि हे खड्डे पडलेले आहेत, असेच खड्डे पडत जातात आणि मग कधी ह्या ब्रिजचं ऑडिट होत नाही, याकडे कोण दुर्लक्ष करतात नाही. मग एकंदरीत कधीतरी मोठ्या पुरामध्ये हा ब्रिज वाहून जातात, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. अंजरलेचा पूल आहे हा अत्यंत खूप वाईट अवस्थेत झालेला आहे. लोकांना जाण्या येण्याचा खूप त्रास होतो आहे. पर्यायी लोकांना दुसरी व्यवस्था नाही जाण्याची वाहतुकीसाठी. शासनाला विनंती आहे की महाडची जी दुर्घटना घडली अशी पुन्हा एकदा दुर्घटना व्हावी असं शासन वाट बघतंय का. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र लगेचच भेटणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.